मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. शिवसेनेच्या पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सांगलीतील लढ्याला अखेर मोठे यश आलंय. शिवसेनेच्या मागण्यांबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलंय. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी पालकमंत्र्यांसह आमदार खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. 9 दिवस आंदोलन चालू होतं. आपला पालकमंत्री इथनच जातो चंद्रकांत पाटील, त्याला या आंदोलनाला येऊन भेट द्यावीशी वाटली नाही. आमच्या शेतकऱ्याच्या डोंगराच्या बाजूलाच ती गेट आहे. पालकमंत्र्याला इथं येऊन बाबा शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या पालकमंत्र्याला यावंसं वाटलं नाही. पण हा गडी निवांत आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं कार्यक्रम घेत जिल्हाभर सुटतो. या जिल्ह्याचा तो पालकमंत्री आहे चंद्रकांत पाटील. पालकमंत्री म्हणून तू कोणती कर्तव्य बजावतोय? आज या जिल्ह्याला आपल्या विशाल पाटील खासदार आहे. विशाल पाटलाच्या कार्यालयाला पण आपण पत्र दिलं होतं. त्याच्याकडून कोणतं एक पत्र आपल्याला, कोणत्या पत्राचे आपल्याला उत्तर आलेलं नाही, किंवा पालकमंत्र्याकडून कोणतंही आपल्याला उत्तर आलेलं नाही. असली नालायक हरामखोर पालकमंत्री नियोजित खासदार आपल्याला पाहिजे कशाला? हा विचार शेतकरी बांधवांनी करायचा आहे. नको प्रशासना अंत पाऊ, जमिनी आमची गाव पाये. नको रे सरकार अंत पाऊ, शेत जमीन आमची गाव पाये. नको सरकार. शिवसेनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराज जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय जवान, जय किसान. जय किसान, जय जवान. 3 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या जमिनी परत मिळाव्या, ज्या चुकीच्या पद्धतीने शासनाने व सरकारने काढून घेतल्या, यासाठी आपले बेमुदत हे आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनाचा आजचा हा 9वा दिवस आहे. 9व्या दिवशी जे आमच्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे असे आज यश प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांनी या संदर्भामध्ये समिती गठन केलेली आहे. आणि या समितीमध्ये शिवसेनेचे 1 पदाधिकारी व 2 वकील असणार आहेत. त्या माध्यमातून आपण जिल्ह्यातल्या व पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही अडचणी असतील या पुनर्वसन व टेंबूच्या संदर्भामधल्या, त्या आपण सर्व सोडवणार आहोत. त्यानंतर मला आपल्याला असे सांगायचं आहे की आपण 2 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्र्यापासून आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्यापर्यंत हे पत्र दिलेलं होतं. मग त्यामध्ये जिल्ह्याचे खासदार असतील, त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असतील,
पण आपल्याला खरं तर सांगताना मला अक्षरशः लाज वाटत्या. या दोघांमधलं 9 दिवस आंदोलन चालू होतं. आपला पालकमंत्री इथनच जातो चंद्रकांत पाटील, त्याला या आंदोलनाला येऊन भेट द्यावीशी वाटली नाही. आमच्या शेतकऱ्याच्या डोंगराच्या बाजूलाच ती गेट आहे. पालकमंत्र्याला इथं येऊन बाबा शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या पालकमंत्र्याला यावंसं वाटलं नाही. पण हा गडी निवांत आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं कार्यक्रम घेत जिल्हाभर सुटतो. या जिल्ह्याचा तो पालकमंत्री आहे चंद्रकांत पाटील. पालकमंत्री म्हणून तू कोणती कर्तव्य बजावतोय? आज या जिल्ह्याला आपल्या विशाल पाटील खासदार आहे. विशाल पाटलाच्या कार्यालयाला पण आपण पत्र दिलं होतं. त्याच्याकडून कोणतं एक पत्र आपल्याला, कोणत्या पत्राचे आपल्याला उत्तर आलेलं नाही किंवा पालकमंत्र्याकडून कोणतंही आपल्याला उत्तर आलेलं नाही. असली नालायक हरामखोर पालकमंत्री नियोजित खासदार आपल्याला पाहिजे कशाला, हा विचार शेतकरी बांधवांनी करायचा आहे. आज आम्ही कोणत्या वैयक्तिक कारणासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर बसलेलो नाही, लक्षात घ्या. आम्ही आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांच्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. गेले 9 दिवस झाले आणि या संघर्षाला आम्ही महिना जर लागला असता तरी आम्ही याला भीक घालत नाही. आमची ते तयारी होती 1 महिना बसण्याची. त्यानंतर आपल्याला असंही सांगायचं आहे, आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय माननीय आमदार त्यांना देवस्थानाच्या विषयामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी हा विषय मांडला, देवस्थानाच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून. पण त्यांना आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना मिळाव्या हा विषय त्यांना मांडावासा वाटला नाही. हे आमच्या शेतकरी बांधवांनी विचार करायचा, लक्षात घ्या. आज त्यांना का वाटलं नाही की बाबा या शेतकरी बांधवांच्या गेले 30 वर्ष झालं शासनाने चुकीच्या पद्धतीने जमिनी काढून घेतलेल्या आहेत. आमदाराला हा विषय मांडावासा वाटला नाही. पण आमदार सांगतोय की आमच्या ज्या देवस्थानाच्या तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी परत मिळाव्यात. आमचा आमदार सोबत असला काय आणि नसला काय आम्हाला काही फरक पडत नाही, शिवसेनेला काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांच्या साठी अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि संघर्ष करू. जोपर्यंत आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना हे संघर्ष करत राहील. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. पुढची लढाई ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि पुढची लढाई आमची मुंबईला असेल. आणि आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी आवाहन करायचं आहे, आमदाराला वाईट वाटेल, खासदाराला वाईट वाटेल, माझ्या ह्याला वाईट वाटेल, हे आता बंद करा. तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, हेच आपल्या माध्यमातून सांगतो. आज शिवसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आज एक मोठे यश लाभले आहे. ते अशा पद्धतीने दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून शिवसेनेने जिल्हाधिकारी सांगलीच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जे पुनर्वसनासंदर्भातील शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न होते आणि त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तर या आंदोलनातील ज्या मूलभूत तक्रारी होत्या, पुनर्वसनातील शेरा कमी करणे, जे बोगस वाटप झालं आहे पुनर्वसनाच्या जमिनींचं त्यातून मार्ग काढणे, ज्या अधिकाऱ्यांनी एजंटद्वारे बोगसगिरी केली आहे त्यांच्यावर कारवाई होणे, यासाठी शिवसेनेच्या मागणीनुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केली आहे. आणि या समितीनुसार जे सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे त्यामध्ये भूसंपादनाबाबत आणि पुनर्वसनाबाबत ज्या ज्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी शिवसेनेच्या माध्यमातून समितीपर्यंत पाठवल्या जाऊन समिती तो अहवाल राज्य शासनाला पुढे पाठवणार आहे. आणि त्यातून या सर्व तक्रारींचा निपटारा होणार आहे. शिवसेना प्रमुख मान्य शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या समितीच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. माननीय शिवसाहेब शिंदे शिवसेना प्रमुख आज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले गेले होते. सदरच्या आंदोलनामध्ये अशी मागणी केली होती, आंदोलन करण्याचं मूळ जे एम होतं
ते असं होतं की ज्या जमिनी मराठवाडी वांग प्रकल्प व तसेच टेंबू प्रकल्प या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या या सांगली जिल्ह्यातील या तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा संपादित केलेल्या जमिनी या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात यासाठी ही मागणी होती. तरी आज रोजी या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि या आंदोलनामार्फत जिल्हाधिकाऱ्याने आम्हास एक मोठा दिलासा दिला व तसेच आम्हास एक पत्र जाहीर केले. या पत्रामध्ये सुस्पष्ट असे नमूद करण्यात आले की ज्या काही पुनर्वसनाबाबत झालेले जे काही बोगस आदेश आहेत, झालेले बेकायदेशीर भूसंपादन आहे, तसेच झालेले भूसंपादन बेकायदेशीर नकाशे यांबाबत आम्ही एक समिती गठीत करत आहोत आणि अशा समिती गठीत केलेल्या समितीमार्फत अहवाल प्राप्त करून घेऊन सर्वांचा अहवाल हा आम्ही राज्य शासनाकडे मांडू व तशा पद्धतीत राज्य शासनाकडे मांडून घेऊन सदरच्या या ज्या बेकायदेशीर भूसंपादन केलेल्या जमिनी हा या मूळ शेतकऱ्यांना माघारी देण्याचे GR लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबाबाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.